चेंबूर दुर्घटनेचा अहवाल आम्हाला मान्य नाही असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणतात। प्रशासनानं अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही। मनसे याविरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचं सुद्धा देशपांडेंनी म्हटलंय। अहवालामध्ये या सगळ्यांना क्लीन चिट देण्याचा प्रकार झाला, म्हणजे कोणीच जबाबदार नाही। जो अहवाल आलेला आहे तो अहवाल आम्हाला मान्य नाही। अगदी महापौरांनी सुद्धा सांगितलं हा अहवाल मान्य नाही। सगळ्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी त्याबद्दल म्हटलं की अहवाल मान्य नाही। तरी सुद्धा प्रशासनाने त्या संदर्भात कुठलीही कारवाई किंवा भूमिका ही जाहीर केलेली नाही। त्यामुळे या सगळ्या गैरप्रकाराबद्दल महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोकाचं आणि तीव्र आंदोलन करेल। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर या उपोषणामुळे परिणाम झालेला आहे। त्यांचं वजन 9 किलोनी कमी झालंय। त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। आमदार रोहित पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलेली आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून त्यांनी सरकारवर टीका केलेली आहे। केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्यांनी त्याची विचारपूस केलेली नाही। कायदा सुव्यवस्थेच्या पातळीवर सरकार अपयशी ठरल्याचं ते म्हणतात। आज सोनम वांगचुक जी तिथं उपोषणाला बसलेल्या आहेत, ते जो विषय घेऊन बसलेले आहेत, येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरतील असा विषय घेऊन ते उपोषणाला बसलेले आहेत। पण केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्याने तिकडे न जावं, केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्याने त्याची दखल न घ्यावी, इतपत गेंड्याच्या कातडीचं सरकार आम्ही आहे हे दाखवून देण्याची त्यांनी आवश्यकता नाही। भविष्यातल्या पिढीच्या हिताचा निर्णय हे सरकार घेईल असं आम्हाला अपेक्षित आहे। जंतर मंतरवर जिथं सोनम वांगचुक यांचं उपोषण सध्या सुरू आहे, तिथं त्यांना भेटण्यासाठी म्हणून देशभरातनं अनेक जण तिथं दाखल झालेले आहेत। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेले होते। सोनम वांगचुक यांची त्यांनी भेटही घेतलेली आहे माध्यमांशी। त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी संवादही साधला। सोनम वांगचुक देशाची अमूल्य संपत्ती आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते। वांगचुक यांनी उपोषण सोडावं अशी भावनिक विनंती सुद्धा त्यांनी केलेली आहे। आम आदमी पक्षानं वांगचुक यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीरही केलेलं आहे। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांना पाठिंबा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा केजरीवालांनी केलेली आहे। केंद्र सरकारनं वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता तातडीनं संवाद सुरू करावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मैं सोनम वांगचुक जी को सलाम करता हूं, जो अपने लिए नहीं, आप लोगों के लिए, युवाओं के लिए, हमारे देश के बच्चों के लिए अपनी जान दांव पे लगा के पिछले 19 दिन से अनशन कर रहे हैं। आज उनका 19वां दिन है। युवाओं की बात सुन लो, कॉकरोच आंदोलन की बात सुन लो, सोनम वांगचुक की बात सुन लो, नहीं तो आज से 3 साल बाद आपका भी वही हश्र होगा जो 2014 में। धर्मेंद्र प्रधान को तो इस्तीफा देना चाहिए, लेकिन सोनम वांगचुक को देश का एजुकेशन मिनिस्टर बनाना चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।